हाय नमस्कार मित्र, कोकणी रानमाणूस सोबतच्या कोकणातल्या या स्वर्गीय प्रवासात तुम्हा सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे. मित्र, गेले 2 दिवस झाले मी ड्रिफ्टर्स क्लब आणि निखिल सोनावणे आणि आम्ही एकूण 4 माणसं फिरतो आहोत. एक्सप्लोअर करतायत ही सगळी माणसं माझ्यासोबत कोकण, आणि मलाही नवीन नवीन गोष्टी त्यांच्याकडून ऐकायला मिळत आहेत, शिकायला मिळत आहेत. तर गेले 2 दिवस आम्ही होतो तिलारीच्या जंगलात. तिथल्या तिलारी नदीच्या काठावरती आम्ही कॅम्पिंग केलं. रात्रीचं जंगल कसं असतं ते अनुभवलं. तिथून सकाळी उठून आम्ही देवराई पाहिली आणि तसाच प्रवास करत आता आम्ही आलो आहे सिंधुदुर्गच्या कोस्टल लाईनला. इथे आचराजवळ एक खूप छान एक सिक्रेट बीच आहे. मीही अजून ते पाहिलं नाही आहे आणि ते आज आम्हाला दाखवणार आहे आमचा इथला आचराचा स्पेशल गाईड आनंद. तर आनंद सोबत आम्ही आत्ता आचराच्या या सिक्रेट बीचला जाणार आहोत. तर लेट्स गो गाईज, लेट्स गो. Let's go to the secret beach. Hello. ऑफरोड राईड खूप केली आहे, पण आताचा हा जो रूट आहे तो एकदम खतरनाक ऑफरोड रूट आहे. कातळ सोडांवरून आम्हाला जायचं आहे आणि त्याच्याकडे आमच्याकडे एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे महिंद्रा जीपचा. तर लेट्स गो गाईज. आता आपण जीप राईड करणार आहोत आणि या रोडवरून जाणार आहोत. गाडी इकडेच ठेव. तुला लाईटवर बघायचं होतं ना, ते बघ लेफ्टला बघ. इकडे 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 इकडे. आता तो हे आडवा आता बघ. जीवन ही एक यात्रा आहे आणि आपण सगळे मुसाफिर. माझ्या कोकणातल्या मुसाफिरीने मला खूप काही दिलं. निसर्गावर प्रेम करणारी माणसं, निसर्गाला देव मानणारी माणसं, मैत्रीसाठी जीवाला जीव देणारी माणसं आणि जगण्याचा आनंद वाटून घेणारे मित्र.
मित्र, आमची ही 2 दिवसाची सफर आणि इथले कोकणातल्या आठवणी, माझ्या एकंदर आजपर्यंतच्या कोकणातल्या प्रवासात अनेक माणसं मला सतत भेटत असतात आणि प्रत्येक महिन्याला प्रत्येक वीकला कोणी ना कोणी नवीन माणसं येत असतात, त्यांच्यासोबत नवीन नाती जुळत असतात आणि छान पद्धतीने अनेक गोष्टी शिकायला मिळतात. खरं तर ड्रिफ्टर्स क्लब म्हणा किंवा निखिल तर माझ्याकडे नेहमी येत असतो आणि त्याच्या ड्रोनमधून जो कोकण मी बघतो, म्हणजे मी कोकणातलं ड्रोनचे व्ह्यू बघायला त्याच्या कॅमेऱ्यातून सुरुवात केली आहे, त्यामुळे ते एक वेगळं नातं आमचं क्रिएट झालं आहे. पण यावेळेस एक नवीन व्यक्ती या सगळ्यांच्या माध्यमातून मला भेटली, ती माझ्याच कोकणातली आणि माझ्याच इथे आचरा म्हणून गाव आहे, तिथे हा तरुण मुलगा आनंद गावडे. आत्ता आपण जी जीप सफारी केली आता आपण एका सड्यावरती आलो आहे आणि सड्यावरून खाली दिसतोय तो हा समुद्र आहे, एक बीच आहे, खूप छान बीच आहे. कोकणातल्या अनेक बीचेसवरती मी फिरत असतो, प्रत्येक बीचचं एक वैशिष्ट्य असतं आणि इथे वैशिष्ट्य म्हणजे इथे रस्ताच जात नाही बीचला, हे या बीचचं वैशिष्ट्य आहे. त्यामुळे कुठूनही याल तर याला ट्रेकिंग करूनच जायला लागेल, त्यामुळे प्युअर नेचर लवर माणसं, आणि त्यामुळे इथे तुम्हाला एकही प्लास्टिकचा तुकडा दिसत नाही आहे आणि हेच तर अनएक्सप्लोर्ड कोकण आहे. तर अनंत, ह्या बीचचा एकंदर तू आता किती वेळा हैसरले आणि तुम्ही काय काय ॲक्टिव्हिटीज करता इकडे? मी पहिलं सांगायचं म्हणजे मी लहानपासून इथेच राहिलो आहे, पण फिरण्याची एवढी त्यावेळी आवड नव्हती. ज्यावेळी मी रान माणूसच्या व्हिडिओ वगैरे बघायला लागलो त्यावेळी मलाही ती एक आवड निर्माण झाली की आपल्या इथेही काही हिडन प्लेसेस असतील. तर त्यानंतर मी फिरायला चालू केलं. मी बऱ्याच इथे हिडन प्लेसेस आहेत, त्यातलं हे इथे मी बीच कॅम्पिंग करतो. ज्या ज्या गावामध्ये आज मी जातो तिथली तरुण पिढी एवढं चांगल्या मेंटॅलिटीची आहे आमच्या कोकणातली की त्यांना कोकणात राहूनच काहीतरी करायचं आहे आणि अनंतला पण या भागात करायचं आहे. तर मी ज्या भागामध्ये टूर करतो, आमच्या वेंगुर्ला, सावंतवाडी, दोडामारच्या भाग असेल, इथे सुद्धा अशी बरीचशी मुलं आहेत ज्यांना फ्युचरमध्ये टुरिझम किंवा कोकणात राहून काहीतरी इको ॲक्टिव्हिटी करून, इको प्रोडक्ट्स करून काम करायचं आहे. तर आपण अशा मुलांना नेहमीच सपोर्ट करायला पाहिजे. स्वतःचं अनंतचं मालवण ॲडव्हेंचर म्हणून इंस्टाग्रामवरती पेज आहे, इथली नॅचरल ब्युटी आम्ही एक्सप्लोअर करतो. जीप राईड एकदम जबरदस्त होती. हा व्लॉग हा एका सिक्रेट बीचला येऊन तिथला व्ह्यू बघणं, जीप राईड एवढाच होता. खरं तर बीचला जायचं होतं पण फारच संध्याकाळ झाली आहे आणि आम्हाला उद्या मँग्रोव्ह सफारीला पण जायचं आहे. तर इथला हा दुसरा व्लॉग हा या टीमसोबतचा मी इथेच आज संपवतो आहे. पण उद्या आम्ही एका खूप छान पॉईंटला पुन्हा एकदा जाणार आहोत. आचऱ्याचं जे मँग्रोव्ह आहे ते आम्ही एक्सप्लोअर करणार आहोत आणि तिथल्या नॅचरल ब्युटीला एका वेगळ्या ड्रोनच्या नजरेतून आपण बघणार आहोत. धन्यवाद.